राम राम मंडळी, जय श्री कृष्ण, जय गोपाल। आज आम्ही आपल्या पुढं या वाद्यामध्ये श्रेष्ठ वाद्य असं तबला याचं सादरीकरण करणार आहोत। आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी म्हटलं आहे, अंगी एक तरी असू दे कला, नाही तर काय फुका जन्मला। त्यानुसार प्रत्येक गावागावामध्ये राष्ट्रसंतांनी ग्रामगीता लिहून गावामध्ये आपली स्वतःची प्रगती आपण कशा पद्धतीने साधून घ्यायला पाहिजे हे सांगितलं आहे। आणि बऱ्याचदा भजनी मंडळांमध्ये स्पर्धा होतात। त्या स्पर्धेमध्ये आपण पाहतो की भजन म्हणणारे बरेच गावामधले असतात, मात्र कलाकार तबला वाजवणारे, हार्मोनियम वाजवणारे हे बऱ्याचदा बाहेरची मंडळी वापरले जातात। मला वाटतं आपल्या गावांमध्येच आपण कलाकार तयार केले पाहिजेत। आणि त्यामुळेच एक प्रयत्न आहे की आपल्या गावामध्ये सुद्धा आपण अशा प्रकारचे विद्यार्थी मुलं तयार आपण करू शकलो पाहिजे। तर आपल्या पुढं दादरा हा प्रकार आम्ही सादर करणार आहोत। दादरा ताल आपल्याला अनिकेत खडके वाजवून दाखवणार आहे। माझं संपूर्ण नाव अनिकेत अशोक खडके। मी आता दादरा ताल दाखवणार आहे। दादरात 6 मात्रा असतात: धा, धी, ना, धा, तू, ना। बरोबर, यामध्ये प्रकार सुद्धा बरेच पडतात। तर दादरा प्रकारामध्येच एक दुसरा प्रकार फिल्मी गीतांमध्ये सुद्धा वापरला जातो, तो म्हणजे धादा तीना धातू। हा एक प्रकार आपल्याला दोघं मंडळी वाजवून दाखवणार आहे। स्टार्ट। तर अशा पद्धतीने हा प्रकार बऱ्याचदा वेगवेगळ्या गाण्यांमध्ये, फिल्मी गीतांमध्ये वापरला जातो। यानंतर आपण पाहणार आहोत कायदा। कायदा आपण बऱ्याचदा भजनी मंडळी यांमध्ये भजन आणि दादरा आणि जर चांगल्या पद्धतीचे जर गायक असतील तर ते रूपक वगैरेचा वापर करताना आपल्याला भजनांमध्ये दिसून येतात। मात्र कोणताही मैदान हा मोठा असला ना तर खेळणारा हा चांगल्या पद्धतीने खेळू शकतो, म्हणून कायदा वगैरे शिकणे अत्यंत आवश्यक आहे। आणि आज आपण कायद्यांमध्ये सर्वश्रेष्ठ असलेला कायदा म्हणजे त्रिताल। तर त्रितालची थोडी माहिती घेऊया। ती माहिती आपल्याला ओम काळे देणार आहे। माझे नाव ओम विलास काळे, मी वर्ग 6वीचा विद्यार्थी आहे। आज मी तुम्हाला त्रिताल वाजवून आणि त्याच्याबद्दल माहिती सांगणार आहे। त्रिताल 16 मात्राचा बोल असते। त्याचा एक बोल आहे धादीन दिंदा, धादीन दिंदा, धादीन दिंदा, धादीन दिंदा। तर अशा पद्धतीने त्रिताल हा खूप महत्वाचा बोल असून कायद्यामध्ये याला खूप श्रेष्ठ असं समजलं जातं। आणि कोणताही तबला वादक हा शिकताना सर्वप्रथम हाच एक कायदा शिकतो। तर यामध्ये बरेच प्रकार आहेत, त्यामध्ये वेगवेगळे प्रकार वापरले जातात। आज आपण त्रितालमध्येच तीटचा वापर करून या त्रिताल वाजवून दाखवणार आहोत। तर ठीक आहे, तीटचा वापर करून आम्ही त्रिताल वाजवून दाखवणार आहोत। या पद्धतीने जर आपल्या गावामध्ये कोणी विद्यार्थी असेल ज्याला आवड आहे, तर अशा पद्धतीने प्रत्येक गावातील प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे की त्या मुलांना शिकवण्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा। आणि या पद्धतीचेच आम्ही यापुढेही काही व्हिडिओ आपल्या पुढे सादर करू।
जर चांगल्या पद्धतीचे काही कलाकार असतील तर आम्हाला सुद्धा कळवा. आपण त्या मुलांसाठी मदत करण्यास तयार आहोत. धन्यवाद.